मिरची लोणचं करण्यासाठी पाव किलो पोपटी रंगाची जी मिरची येते ती मिरची मी इथे घेतलेली आहे. दुसरी डार्क रंगाची हिरवी मिरची येते ती मिरची सुद्धा तुम्ही लोणचं करण्यासाठी घेऊ शकता. ती मिरची जास्त तिखट असते. पोपटी रंगाची मिरची तिखट जास्त नसते. मिरची धुवून पुसून अर्धा तास फॅन खाली कॉटनच्या कपड्यावरती एकदम पातळ अशी पसरवून सुकवून घेतली. मिरची धुवून झाल्यावरच मिरचीचे देठ आहेत ते काढून घ्यायचे. आधी देठ जर तुम्ही काढून नंतर मिरची धुतली तर मिरचीमध्ये पाणी जाऊन मिरची खराब होईल. मिरचीचं लोणचं जास्त दिवस टिकणार नाही. मिरचीचं लोणचं वर्षभर टिकण्यासाठी मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. मिरचीला मध्ये चीर देऊन घेतली. 1-1 इंचाचं अंतर देऊन मिरच्या कट करून घेतल्या. तुम्हाला मध्ये चीर देऊन मिरची कट करायची नसेल तर मी तुम्हाला इथे दुसरी मिरची कट करून दाखवली आहे. ती मिरची कट करताना मी तिरकी अशी मिरची कट केले. अशा तिरक्या जरी मिरच्या कट करून घेतल्या तरी सुद्धा चालतील. मिरचीमध्ये चीर देऊन किंवा तिरक्या मिरच्या कट करून घेतल्या. मसाला मिरचीमध्ये मुरतो. लोणचं लवकर मुरलं जातं. मिरची तुटलेली असेल तर तो भाग कट करा. खराब असेल, खराब मिरची अजिबात लोणच्यासाठी घेऊ नका. मिरचीचा मसाला तयार करण्यासाठी 50 ग्रॅम एवढी मी इथे पिवळी राई घेतली. रोजच्या वापरण्यामधलं जे तेल असतं 150 ग्राम एवढं तेल घेतलंय. मी इथे पिवळी राई घेतली. जी आपण फोडणीसाठी राई घेतो ना, ती राई सुद्धा तुम्ही इथे 50 ग्रॅम घेऊ शकता. पण पिवळ्या राईमुळे लोणच्याचा मसाला चवीला छान तयार होतो. 50 ग्रॅम मीठ घेतले वजनी प्रमाण. वजन काटा सगळ्यांकडे असतो असं नाही. त्यावेळेस तुम्ही जो पोहे खाण्याचा आपला चमचा असतो त्या चमच्याने मी इथे 6.5 चमचे मीठ घेतले. चमच्याने घेताना 1 चमचा मीठ जरी तुम्ही कमी घेतलं तरी सुद्धा चालेल. लोणच्यामध्ये मीठ मिक्स करून झाल्यानंतर लोणचं खाऊन बघा. जर तुम्हाला मीठ त्यामध्ये कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं मिठाचं प्रमाण वाढवू शकता. लोणच्यामध्ये तेल घालताना तेल गरम करून नंतर ते थंड करून मगच लोणच्यामध्ये घातलं जातं. यासाठी सुरुवातीलाच तेल जर गरम करून ठेवलं तर मसाला बनवून तो मिक्स करेपर्यंत तेल चांगलं थंड होतं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मी इथे राई घातली. राई चांगली तडतडली त्यानंतर मी इथे गॅस बंद करून घेतलाय. अशी राई तेलामध्ये फोडणीला घालून तेल आहे ते असं गरम करून घेतलं. राईचा सुवास आहे तो सगळा तेलामध्ये उतरतो. असं तेल ज्यावेळेस आपण थंड करून लोणच्यामध्ये घालतो, लोणचं चवीला अप्रतिम असं तयार होतं. तुम्हाला नसेल आवडत, तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल. पण राई फोडणीला घालून असं तेल तुम्ही लोणच्यात घालून बघा. लोणचं चवीला खूप छान तयार होतं. तेल थंड होते तोपर्यंत इथे आता मसाला तयार करूया. मी इथे पॅनमध्ये राई घालून घेतली. गॅस अजून मी इथे चालू केलेला नाही. 2 चमचे एवढी इथे बडीशॉप घेतलेली आहे. 1 चमचा जिरं घातलंय. पाव चमचा मेथी घेतलेली आहे. गॅस एकदम कमी ठेवूनच 2 ते 3 मिनिटच भाजून घ्यायचंय. त्यापेक्षा जास्त भाजायचं नाही. बडीशॉप 2 चमचे घेतली. तुम्हाला बडीशॉप आवडत नसेल तर तुम्ही 1 चमचा घेतली किंवा पूर्णपणे स्किप केली तरी सुद्धा चालेल. तुमच्या आवडीनुसार. पाव किलो मिरचीचं लोणचं करतोय त्यासाठी 1 चमचा जिरं घेतले आणि पाव चमचा एवढी मेथी घेतली. मेथी त्यापेक्षा जास्त घ्यायची नाही. मेथीचा कडवटपणा लोणच्याला येईल. जास्त भाजायचं नाही. अगदी 2 ते 3 मिनिटच एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायचंय. मी पिवळी मोहरी घेतली. त्याऐवजी तुम्ही मोहरीची डाळ सुद्धा घेऊ शकता. पिवळी मोहरी लोणच्यामध्ये घातली की ते लोणचं चवीला अजून छान होतं. ह्यासाठी मी इथे पिवळी मोहरीच घेतली. पॅनमधला मसाला काढला. गॅस बंद आहे. पॅन बऱ्यापैकी चांगला गरम आहे. त्या गरम पॅनमध्येच मी इथे मीठ घालून घेतलंय. मिठाला सुद्धा थोडा जरी ओलसरपणा असेल तरी सुद्धा लोणचं खराब होतं. तुम्ही कढई घेतली असेल, पॅन घेतला असेल, जे काही घेतलं असेल त्या गरम पॅनमध्ये किंवा कढईमध्ये फक्त अर्धा मिनिटभरच मीठ आहे ते सतत असं परतत राहून भाजून घेतलं की मिठामधला सगळा ओलसरपणा निघून जाईल. ह्या छोट्या-छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो करून लोणचं केला तर लोणचं वर्षभर अगदी छान राहील. त्याला बुरशी येणार नाही आणि खराबही होणार नाही. मिक्सरचं जे भांडं घ्याल ते पूर्णपणे कोरडं असू द्या. अजिबात त्याला ओलसरपणा नसला पाहिजे. धुवून, पुसून ते फॅनखाली किंवा उन्हात सुकवून घ्या. तुम्हाला जर राई आहे ना ती जाडसर लोणच्यामध्ये आवडत असेल ना, तर तुम्ही भाजतानाच वेगवेगळं भाजा. म्हणजे राई वेगळी भाजा. बडीशॉप, जिरं आणि मेथी आहे ती एकत्र करून भाजली चालेल. मिक्सरला फिरवताना राई आहे ती थोडीशी जाडसर ठेवून घ्या आणि बडीशॉप
मेथी आणि जीरा आहे ना, ते चांगलं बारीक मिक्सरला फिरवून घ्या. मिक्सरला हे सगळं घालून किंचितसं असं जाडसर ठेवलेलं आहे. मसाला केलेला मिरचीमध्ये घालून घेतलाय. त्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घालून घेतली. छोटा पाव चमचा एवढे इथे मी हिंग घालून घेतलेलं आहे. जे भाजून ठेवलेले मीठ आहे, ते मीठ सुद्धा पूर्ण थंड झालेलं आहे. थंड झाल्यावरच घालून घ्यायचंय. गरम असताना कोणतंच तेल, मीठ आपल्याला घालायचं नाही. अगदी 4 चिमटी एवढं मीठ प्लेटमध्ये मी शिल्लक ठेवलंय. ते का ठेवलंय तुम्हाला पुढे समजेलच. इथे मसाला आहे, मीठ आहे, ते मिरचीमध्ये पहिलं सुरुवातीला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तेल गरम असताना तेल तुम्ही घातलं, लोणचं खराब होऊ शकतं. तेल आता पूर्णपणे थंड झालेलं आहे. मसाला मिरचीमध्ये मिक्स करून झालाय. लोणच्यासाठी जे तेल गरम करून थंड करून घेतलंय, ते थंड झालेलं तेल आहे, ते आता घालून घ्यायचंय. मिरची लोणच्याची रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. तेल घालताना तुम्ही इथे बघितलंच असेल, राई आहे ती सगळी तळाला जाऊन बसलेली आहे. फक्त सगळं तेल आहे ती मिरच्यामध्ये घालून घेतलंय. राई आहे ती घालायची नाही. राई मी घेतली नाही, राई काढून टाकली. तेल आहे ते लोणच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तेल घालून झाले, तेल घालून मिक्स करून घ्यायचं. अजून आपल्या इथे लोणचं तयार झालेलं नाही. हे लोणचं खराब होऊ नये ह्यासाठी ह्यामध्ये एक असा पदार्थ घालायचा आहे, त्यामुळे लोणचं खराब होत नाही. तर मी इथे एका लिंबाच्या फोडी घालून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे लिंबाचा रस सुद्धा घालू शकता. लिंबू घालायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही व्हिनेगर घातलं तरी चालेल. मी इथे तेल चांगलं मिक्स करून घेतले. पाव किलो मिरच्यांसाठी 1 लिंबूचं प्रमाण अगदी बरोबर आहे. मी इथे 1 लिंबू घेतलाय. लिंबू घेताना ते पण चांगलं घ्यावं. खूप दिवसाचं असेल, थोडंसं जरी वाळलेलं असेल किंवा जराही खराब असेल, तर तसं लिंबू घेऊ नका. तसं लिंबाचा रस घेतला किंवा तसं लिंबू जरी कापून तुम्ही खातचं खराब होऊ शकतं. लिंबाच्या ज्या बिया आहेत, त्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. लिंबाचं लोणचं आवडत असेल, तर अशा फोडी घालून घ्या. लिंबाच्या फोडी घालून मिक्स करून घेतलंय. मिक्स करून झालं. आता हे लोणचं बरणीत भरण्यासाठी तयार झालेलं आहे. तुम्ही लोणचं भरण्यासाठी जी बरणी घेणार ती काचेची असावी. 1 दिवस आधीच ती तयार करून ठेवा. म्हणजे धुवून, पुसून फॅनखाली किंवा उन्हाची सोय असेल तर उन्हामध्ये तिला सुकवून घ्या. लोणचं बरणीमध्ये भरून ठेवलं की त्याला बुरशी येते किंवा ते खराब होतं. पण तुम्ही ह्या पद्धतीमध्ये लोणचं बरणीमध्ये भरून ठेवला तर तुमचं लोणचं खराब होणार नाही. तळाला 2 चिमटी एवढं मीठ आहे ते भुरभुरून घ्या आणि नंतर वरती तुम्ही लोणचं बरणीमध्ये घालून घ्या. तळाला मीठ घातलेलं असतं त्यामुळे लोणचं बरणीमध्ये भरल्यावरती ते वर-खाली करून घेऊ नका. लोणचं बरणीत भरल्यावर वरून सुद्धा 2 चिमटी एवढं मीठ आहे ते सगळीकडे असं पसरवून घाला. घट्ट झाकण लावून तुम्ही ही बरणी बंद करून ठेवू शकता. लोणचं तुम्ही 15 दिवसांनी खायला घेऊ शकता, पण जर महिनाभर ठेवलं तर ते चांगलं मुरलं जातं. भरपूर टिप्स सहित मिरचीचं लोणचं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तुम्ही ह्या पद्धतीमध्ये लोणचं केलं तर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही, त्याला बुरशी पकडणार नाही. लोणच्याची रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.